या प्रकरणानं सध्या महाराष्ट्राला हादरवून सोडलंय. अशातच आता ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातून एक अतिशय खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. एरंजाड परिसरामध्ये राहणाऱ्या प्राजक्ता मेहरे या विवाहित महिलेचा झालेला संशयास्पद मृत्यू हा नैसर्गिक नसून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं केलेला खून असल्याचा आता वैद्यकीय आणि फॉरेन्सिक तपासणीतून स्पष्ट झालाय. सुरुवातीला या मृत्यूकडे एक सामान्य आणि नैसर्गिक मृत्यू म्हणून पाहिलं जात होतं, परंतु पोलिसांना आलेल्या संशयावरून आणि मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आलाय. अखेर फॉरेन्सिक लॅब कडून प्राप्त झालेल्या अहवालानं या संपूर्ण प्रकरणाला एक धक्कादायक कलाटणी दिली असून प्राजक्ता मेहरे यांची गळा ओळून किंवा इतर क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब कायदेशीर पुराव्यांसह सिद्ध झाली आहे. या गुन्ह्यामागे लव्ह ट्रायंगल म्हणजेच अनैतिक प्रेमसंबंधाचा त्रिकोण कारणीभूत असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून प्राजक्ताचा पती योगेश मेहरे यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं असून त्यांनी कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. या अत्यंत संवेदनशील आणि क्रूर हत्येच्या प्रकरणानं संपूर्ण बदलापूर आणि ठाणे परिसर हादरून गेला असून काय डोकं लावून हा मर्डर करण्यात आलाय हे पाहून तुम्हीही चक्रावून जाल. पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. बदलापूरच्या एरंजाड भागात राहणाऱ्या प्राजक्ता मेहरे यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी त्यांच्या राहत्या घरात संशयास्पद आणि गूढ परिस्थितीत आढळून आला होता. घटना घडली त्या दिवशी घरात केवळ मोजकीच माणसं होती. प्राजक्ता यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली तेव्हा त्यांच्या सासरच्या मंडळींनी आणि पतीनं एक नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचण्याचा पूर्ण प्रयत्न केला. सुरुवातीला प्राजक्ता यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला किंवा इतर काही अंतर्गत आजारामुळे त्यांचा जीव गेला असं भासवण्यात येत होतं. मात्र प्राजक्ता यांच्या शरीराची ठेवण आणि घटनास्थळावरील काही संशयास्पद गोष्टींमुळे माहेरच्या लोकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. प्राजक्ता यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी या मृत्यूवर तीव्र आक्षेप घेतला आणि सासरच्या लोकांवर थेट आरोप केले. त्यांनी या प्रकरणी बदलापूर पोलिसांकडे रितसर धाव घेत तक्रार नोंदवली आणि प्राजक्ताचा मृत्यू नैसर्गिक नसून तिचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला. माहेरच्या लोकांचा आक्रोश आणि त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न पाहता पोलिसांनी तात्काळ आकस्मिक मृत्यूची नोंद करत प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू केला. हा तपास केवळ संशय किंवा अनुमानावर आधारित ठेवणं पोलिसांसाठी धोक्याचं होतं. त्यामुळे त्यांनी तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांचा आधार घेण्याचं ठरवलं. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवून दिला. सर्वसाधारणपणे फॉरेन्सिक लॅब कडून येणाऱ्या न्यायवैद्यकीय अहवालांना मिळायला बराच अवधी लागतो, ज्यामुळे अनेकदा गुन्हेगार मोकळे फिरतात किंवा पुरावे नष्ट करतात. मात्र या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी त्यांच्या पथकानं अत्यंत तत्परता दाखवली. पोलिसांनी विशेष पाठपुरावा करून अवघ्या 2 महिन्यांच्या आतच हा फॉरेन्सिक रिपोर्ट गोळा केलाय. जेव्हा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांच्या हाती आला तेव्हा पोलिसांचे डोळेही पांढरे झालेत. या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की प्राजक्ता मेहरे यांचा मृत्यू कोणत्याही नैसर्गिक कारणानं किंवा आजारपणामुळे झालेला नाही, तर त्यांची गळा दाबून अथवा श्वास रोखून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. हा वैज्ञानिक पुरावा समोर येताच पोलिसांचा संशय पूर्णपणे खात्रीत बदलला आणि त्यांनी तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करत कारवाईची चक्र वेगानं फिरवली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आणि स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या क्रूर हत्याकांडाच्या मागं अनैतिक प्रेमसंबंधाचाच म्हणजेच एका लव्ह ट्रायंगलचा मोठा पैलू समोर येतोय. प्राजक्ता मेहरे, त्यांचे पती योगेश मेहरे आणि या संपूर्ण कथानकातील एक तिसरी व्यक्ती त्यांच्या भोवती या गुन्ह्याचा कट रचला गेल्याचा पोलिसांना संशय आहे. सूत्रांच्या मते पती पत्नीच्या नात्यात गेल्या काही काळापासून तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पतीचे बाहेर असलेले अनैतिक संबंध किंवा प्राजक्ता यांच्या कौटुंबिक आयुष्यात निर्माण झालेला वाद यातून रोजच्या रोज घरात भांडणं होत होती. हाच वाद इतक्या टोकाला गेला की समोरच्या व्यक्तीला आपल्या मार्गातून कायमचं हटवण्यासाठी अत्यंत थंड डोक्यानं हा खुनाचा कट रचण्यात आला. गुन्हा इतक्या नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात आला होता की बाहेरील कोणत्याही व्यक्तीला पहिल्या नजरेत संशय येऊ नये. मात्र कायद्याच्या हातात पासून गुन्हेगार फार काळ लपू शकले नाहीयेत. प्रेम, विरह, संशय आणि विश्वासघात या 4 गोष्टींना मिळून या लव्ह ट्रायंगलचं रूपांतर शेवटी एका निष्पाप महिला असलेल्या प्राजक्ता यांच्या जीव घेण्या शोकांतिकेत केलंय. फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर आणि प्राजक्ताची हत्या झाल्याचं अधिकृतपणे सिद्ध झाल्यावर बदलापूर पोलिसांनी कोणतीही दिरंगाई न करता मुख्य संशयित आरोपी आणि प्राजक्ताचे पती योगेश मेहरे यांना तात्काळ ताब्यात घेतलंय. योगेश मेहरे यांची सध्या पोलीस कोठडीत कसून चौकशी केली जाते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश मेहरे गुन्ह्यामध्ये आपला सहभाग लपवण्याचा आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात. मात्र सायंटिफिक पुरावे आणि फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आल्यामुळं त्यांना जास्त वेळ पोलिसांना चकवणं शक्य होणार नाही. पोलीस आता या गुन्ह्यात योगेश मेहरे यांच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग होता याचा शोध घेत आहेत. या लव्ह ट्रायंगल मधील ती तिसरी व्यक्ती कोण आहे
तिनं या हत्येचा कट रचण्यात काय भूमिका बजावली आहे, तसेच हत्येसाठी नक्की कोणत्या साधनांचा वापर करण्यात आला आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस योगेश यांच्याकडे कसून चौकशी करतायत. लवकरच या प्रकरणातील इतर सह आरोपींनाही अटक करण्याची लवकरच या प्रकरणातील इतर सह आरोपींनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते. गुन्हा कितीही नियोजनबद्ध असला तरीही दोषी सुटणार नाहीत, कारण या संपूर्ण प्रकरणावर माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलंय की हा तपास केवळ संशयाच्या आधारे पुढे नेण्यात आलेला नाही, तर वैज्ञानिक आणि सबळ पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानं गुन्ह्याचं सत्य समोर आणलं असून या प्रकरणात कोणत्याही दोषी व्यक्तीला पाठीशी घातलं जाणार नाही. गुन्हा कितीही विचारपूर्वक, थंड डोक्यानं आणि नियोजनबद्ध पद्धतीने केला असला तरी कायद्याच्या आणि पोलिसांच्या ताकदीपुढे गुन्हेगार टिकू शकत नाही. प्राजक्ता यांच्या मृत्यूमागील संपूर्ण सत्य आणि या कटात सहभागी असलेल्या प्रत्येक चेहऱ्याचा मुखवटा लवकरच उतरवला जाईल, असा विश्वास पोलीस प्रशासनानं व्यक्त केलाय. या केसचा तपास अत्यंत वेगानं आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून न्यायालयात मजबूत दोषारोपपत्र दाखल केलं जाईल, जेणेकरून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल. प्राजक्ता मेहरे यांच्या हत्येची बातमी समोर आल्यापासून त्यांच्या माहेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. सुरुवातीपासूनच प्राजक्ताच्या सासरच्या लोकांवर संशय व्यक्त करणाऱ्या माहेरच्या नातेवाईकांनी आता संताप आणि तीव्र आक्रोश व्यक्त केलाय. पोटच्या मुलीला हुंड्यासाठी, कौटुंबिक वादातून किंवा अशा प्रकारे अनैतिक संबंधांच्या नराधम खेळातून जीव गमवावा लागल्यानं त्यांचं कुटुंब पूर्णपणे कोलमडलंय. प्राजक्ता यांच्या आई-वडिलांनी आणि भावानं प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रशासनाकडे आणि न्यायालयाकडे एकच मागणी केली आहे की या गुन्ह्यातील सर्व दोषींना आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कठोरात कठोर म्हणजेच थेट फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. समाजात महिलांवर होणारे असे अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचारातून होणाऱ्या हत्येच्या घटना थांबवण्यासाठी अशा नराधमांना कठोर शासन होणं अत्यंत गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. गेल्या काही महिन्यात बदलापुरात आणि आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारीच्या आणि हत्येच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच जुवेली गावाजवळ एका दुहेरी हत्याकांडाची घटना घडली होती, ज्यामध्ये एका महिला आणि पुरुषाचा मृतदेह कारमध्ये आढळून आला होता. त्यानंतर आता एरंजाळ परिसरातील प्राजक्ता मेहरे यांच्या हत्येचं हे धक्कादायक प्रकरण समोर आल्यामुळं संपूर्ण बदलापूर शहरात भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिक नागरिकांमध्ये, विशेषतः महिला वर्गामध्ये आपल्या सुरक्षिततेबद्दल मोठी चिंता व्यक्त केली जाते. कौटुंबिक वाद आणि अनैतिक संबंधातून नात्यांचा होणारा हा खळबळजनक अंत पाहून समाज कोणत्या दिशेनं चाललाय, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जातोय. पोलिसांनी शहरातील गस्त वाढवावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक पावलं उचलावीत, अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. प्राजक्ता मेहरे हत्या प्रकरणाचा पुढील तपास बदलापूर पोलीस अत्यंत गांभीर्यानं करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.